नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? आय होप एव्हरीथिंग इज गोईंग वेल. आपण ही खास करून आता वेगळ्या समाज सुधारणेचा इतिहास या घटकाचा आढावा घेतो आहे. यामध्ये साधारणतः महाराष्ट्र प्रांतामध्ये की समाज सुधारणा चळवळ ज्या पद्धतीने चालू झाली त्याचा आपण इथे आढावा घेणार आहोत. आपण पूर्वी चर्चा केल्याप्रमाणे की ब्राह्मो समाज की भारतातील पहिले आधुनिक पुरुष किंवा अगदी आशियातील पहिले आधुनिक पुरुष असं आपण ज्यांना म्हणतो ते म्हणजे मग राममोहन रॉय. ओके, तर त्यांनी निर्माण केलेला ब्राह्मो समाज, त्यामधून की नंतरच्या टप्प्यात केशवचंद्र सेन यांनी भारतभराचा दौरा काढला. भारतभराच्या दौऱ्यामध्ये ते मुंबई परिसरात आले होते आणि मुंबईमध्ये आल्यानंतर अर्थातच मग बॉम्बे प्रेसिडेन्सी, थोडक्यात महाराष्ट्रामध्ये देखील ही चळवळ नंतरच्या टप्प्यात पसरली. त्याचा आढावा आपण या सेशनच्या माध्यमातून घेणार आहोत. तसा मग आता हे सर्वांत काय घडलं आहे की सुरुवातीचा जो टप्पा होता की दादोबा पांडुरंग तडखरकर हे ब्रिटिशांच्या काळामध्ये या काळात डेप्युटी कलेक्टर होते. DC की जे आपल्या बऱ्यापैकी बहुतांश लोकांचं स्वप्न असतं, एक तर कलेक्टर नाही तर डेप्युटी कलेक्टर, UPSC और MPSC. सो दादोबा पांडुरंग तडखरकर हे ब्रिटिशांच्या काळामध्ये काय होते तर डेप्युटी कलेक्टर होते. मग आता की एनलायटन झाले पीपल होते, वेगळ्या धर्मांचा त्यांनी अभ्यास केला, खास करून हिंदू धर्मांचा सखोल अभ्यास केला. मग इतर धर्मांचा देखील अभ्यास केल्यानंतर त्यांना असं जाणवलं की जगातील सगळे धर्म एकच धर्म शिकवतात, तो म्हणजे मानव धर्म. ह्युमॅनिटी इज द ओनली रिलिजन इन द वर्ल्ड, की असं दादोबांचं या काळात आवडीचं विधान असं आहे. मग आता की त्यांनी गुजरात या परिसरामध्ये त्यांनी काय केलं तर मग मानव धर्मसभा 1844 रोजी या काळात चालू केली आहे. मग त्यांना वेगळे सहकारी देखील येऊन मिळाले आणि साधारणतः 40-50 कार्यकर्त्यांचा एक गट निर्माण झाला. तो विविध ठिकाणी भेटी देऊन की लोकांना या मानव धर्माची शिकवण देत असे. आणि दुर्दैवाने असा एकही धर्म अजून स्थापन झाला नाही जगामध्ये की हिंदू धर्म आहे, बौद्ध आहे, ख्रिश्चन आहेत, इस्लाम आहेत, मात्र मानव धर्म, सगळे धर्म तर मानव धर्म शिकवतात. मात्र मग डॉक्टर की साधारणतः त्यांचे लहान बंधू होते की त्यांनी देखील काय केलं की या मानव धर्माचा प्रसार करण्यास सुरुवात केली. आणि म्हणून मग दादोबा पांडुरंग मग यांचे 3 प्रमुख सहकारी होते ज्यांच्यावरती प्रश्न अपेक्षित आहे: दीनामणी शंकर, दलपतराय भागूबाई आणि त्यानंतर मग दुर्गाराम मनसाराम. ओके, तो हे काही प्रमुख सहकारी या काळात त्यांना येऊन मिळाले. तसं आहे. ओके, मग आता की त्यांची बदली साधारणतः ब्रिटिशांनी नंतरच्या टप्प्यामध्ये केली मुंबईमध्ये. आणि मग मुंबईमध्ये बदली केल्यानंतर सुरुवातीला ते मानव होते, मानव धर्मसभा, नंतर ते झालेत परमहंस, सोहंस, परमहंस, महंत या योगशास्त्रातील पदव्या आहेत. मग ही योगशास्त्रातील पदवी त्यांनी एका पद्धतीने मिळवलेली होती. आणि मग असे सगळे वेगवेगळे एनलायटन की एका पद्धतीचे राजहंस एकत्र आले आणि त्यांनी परमहंस मंडळी, 1844ला निर्माण झालेली परमहंस मंडळी 4 वर्षानंतर की मग बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये कशामध्ये रूपांतरित झाली तर मग परमहंस मंडळी. सो मानव धर्म सुरुवातीला मानव होते, नंतर मग परमहंस झाले. मग परमहंस सभा 1848-49च्या दरम्यान या काळात आकारास आली. यामध्ये उच्चवर्णीय ब्राह्मणांचाच त्या काळात भरणा होता. मात्र हे सिक्रेटली काम करत असत की वेगळ्या धाडसी गोष्टी करणं, त्यासोबतच एकेश्वरवादाचं शिक्षण देणं हे त्यांचं एक प्रमुख धारणा होते. द कन्सेप्ट ऑफ अ मोनोथिइझम यावरती त्यांनी विशेष भर दिला. मग दादोबा पांडुरंग पुढं भाऊ महाजन, त्यांचे धाकटे बंधू दादोबांचे ते म्हणजे डॉक्टर आत्माराम पांडुरंग हे प्रमुख कार्यकर्ते इथे एका पद्धतीने सहभागी झालेत. ओके, मग आपल्या या प्रॉब्लेममध्ये MPSCने विचारला प्रश्न की त्यांचं धर्मविवेचन की वेगळ्या धर्मांचं त्यांनी एका पद्धतीने विवेचन केलं, धर्मविवेचन. त्यानंतर पारमहंसिक ब्रह्मधर्म. ओके, हे साधारणतः 1880, 1868 आणि 1880च्या दरम्यान ही प्रसिद्ध पुस्तकं त्यांची गाजलीत. त्यामध्ये त्यांनी की परमहंस सभेचे विचार सांगितलेत तसे. ओके, मग आपल्या या प्रॉब्लेममध्ये विचारून झालं प्रश्न धर्मविवेचन आणि पारमहंसिक ब्रह्मधर्म. पुढं एकेश्वरवादाचा पुरस्कार केला की जगामध्ये एकच एक ईश्वर आहेत, अनेक ईश्वर नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. या सभेत सुरुवातीला आणि शेवटी प्रार्थना काय असते तर रोटीपेटीचं बंधन या काळात तोडायचं आहे की थोडक्यात जातीपाती या काळात पाळू नका असं एका पद्धतीने त्यांचं म्हणणं होतं. त्यासोबतच जातीभेद मोडणे हे प्रमुख ध्येय धरून होतं. मग वेगळ्या परिसरातील उच्चवर्णीयांचा वर्ण असलेली ही संघटना निर्माण झाली आणि मुंबई आणि पुण्यामध्ये यांचं काम चालू लागलं. मात्र अंडरग्राऊंड होत आहे, घाबरून राहत. खास करून कुणाला घाबरून राहत तर मग सनातनना घाबरून राहत. कारण मग हे सनातनी वेगवेगळे पूजा अर्चना करणाऱ्यांचा वेगवेगळा वर्ग होता. हे देखील ब्राह्मणच होते आणि ते देखील ब्राह्मण होते. मात्र हे आधुनिक विचारांचे होते. त्यामुळे ही प्रक्रिया ही त्यांनी पुढं नेली. तशी की जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया की त्यांनी पुढे नेली. तशी
मग या सभेचे पहिले आणि शेवटचे अध्यक्ष राम बाळकृष्ण हेच होते. राम बाळकृष्ण हेच होते. तसे सभेचे कार्य गुप्त पद्धतीने चालले की सभा नावारूपाला एकदा आणायची चांगले, आणि ते नावारूपाला आली की मग काय अडचण नाही तशा, मग प्रकट व्हायचं असं एका पद्धतीने त्यांचं म्हणणं होतं. मात्र मधील काळात की ते काही धाडसी गोष्टी देखील करत की सुरुवातीला त्यांनी अशी घोषणा केली त्यांच्या सभेच्या अंतर्गत की आपण सर्वांनी एकत्र येऊयात आणि जानवं न घालूयात, की यज्ञोपवीत किंवा ज्याला जानवं म्हणलं जातं, मौजी बंधन किंवा गुंज, ही जी प्रथा होती ती प्रथा की मग तिथे की जानवं न घालणं, जानवं घालणं उच्च प्रतीचं प्रतीक मानलं जाईल, उच्च असल्याचं प्रतीक मानलं जाईल. त्याला या सगळ्या लोकांचा विरोध होता तसा. आणि मग अर्थातच की यांनी आता ठरलं की जानवं घालायचं नाही. मात्र फक्त केळकर बंधू होते त्या पुढच्या बैठकीला जानवं घालून आलेले नाहीत, बाकी सगळ्यांनी जानवं घातलं होतं. मग त्यांनी दाबवलं, आजूबाजूला दुकान पाहिलं, त्याच्यात एखादा दोरा घेतला आणि तो एका पद्धतीने एकत्र करून मग गळ्यामध्ये घातला, की जेणेकरून ते उच्चतेचं प्रतीक की दोनच बंधूंनी मानण्यास नकार दिला. मात्र अशी घटना घडली. मग दरवाजा आणि खिडक्या बंद करून ते त्या काळात काही धाडसी गोष्टी देखील करत असत. मग त्या काळात त्यांनी भली मोठी डेअरिंग केली. त्या काळातील सगळ्यात मोठी डेअरिंग ती म्हणजे चहा आणि बिस्किट या काळात एकत्र केले आणि खाल्लेत. तसे चहा आणि बिस्किट, त्या काळात चहा आणि बिस्किट खाणं किंवा बेकरीचा पाव खाणं म्हणजे ख्रिश्चन झाल्याचं प्रतीक मानलं जाईल. मग यांचा एक सहकारी थोडा सनातनी होता, त्याने या सगळ्या लोकांची नावं वर्तमानपत्रामध्ये छापून टाकली. त्यानंतर ते जे भेटले मग ते कायमचे डिझॉल्व्ह होऊन गेलेत, की तो पुढं ती सभाच बरखास्त झाली तशी. ओके. सो सुरुवातीला मानव होते. मानव धर्मसभेनंतर की साधारणतः की पुढील कोणते आहेत की जेणेकरून मग परमहंस मंडळी, आणि परमहंस मंडळी चहा बिस्किट खाल्ल्यामुळे डिझॉल्व्ह झाले. पुढील टप्प्यामध्ये हे दादोबा पांडुरंग आहेत आणि त्यांचे धाकटे बंधू आत्माराम पांडुरंग. मग नंतरच्या टप्प्यात की केशवचंद्र सेन जे प्रांतामधून बंगाल या प्रांतातून बाहेर पडून अखिल भारतामध्ये दौरे करणारे, समाज सुधारणा करणारे पहिले सुधारक मानले गेले, ते मुंबई परिसरात आले. 1864 रोजी मुंबईत आले. मुंबई आणि पुणे इथं त्यांचे जाहीर व्याख्याने झालीत, सभा झालेली आहेत. या भाषणांनी की दादोबा पांडुरंग, आत्माराम पांडुरंग आणि हे जे डिझॉल्व्ह झाले होते चहा बिस्किट खाणारे, हे प्रभावित झाले. ते म्हणले की नया है यह, की हम नए लाइन में आएंगे और अपना प्रोग्राम स्टार्ट करेंगे. मग याच्यामध्ये की दादोबा पांडुरंग यांचे बंधू या काळात होते डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांच्या अध्यक्षतेखाली, की साधारणतः 31 मार्च रोजी ही घटना घडलेली आहे. तशी 31 मार्च रोजी ही घटना घडली. 1867 रोजी त्यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. काही पुस्तकांमध्ये 1864 असं दिलं आहे, काही पुस्तकांमध्ये 68 असंही दिलं आहे. ओके. तर या तारखांबद्दल वादविवाद आहेत, कारण यांचा एकच एक स्थापना दिवस नाही आहे, एकच एक यांचा कोणी अध्यक्ष किंवा इतर प्रक्रियेमध्ये नाही. सो परमहंस सभा लयली गेली असल्यामुळे की तिचे सभासद या समाजामध्ये सहभागी झाले. ओके. की साधारणतः की मग हे संख्येने या काळात जास्त होते, चांगले 400-500 लोक एकत्र आले. ही ब्राह्मण समाजाची एक शाखा मानली गेली. इट इज अ वन टाईप ऑफ शूट ऑफ ब्राह्मण समाज असं म्हटलं गेलं आहे. पण यांचं प्रमुख कार्य पश्चिम महाराष्ट्रामध्ये चाले, खास करून पुणे, नगर, सातारा ही इत्यादी ठिकाणी या समाजाच्या वेगळ्या शाखा निर्माण झाल्या. तशा प्रार्थना समाजातील प्रमुख सहकारी सदस्य डॉक्टर दादोबा पांडुरंग, त्यानंतर मग आत्माराम पांडुरंग, पुढे त्यांचे तिसरे बंधू भास्करराव पांडुरंग, त्यानंतर पुढे की न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, की जे मोठे समाजसुधारक होते त्या काळात आणि ब्रिटिशांकडे न्यायाधीश होते. रामकृष्ण गोपाळ भांडारकर, आर.जी. भांडारकर प्रसिद्ध इतिहास संशोधक, वामनापाची मोडक, आणि त्यानंतर मग पुढे न्यायमूर्ती संदावरकर. ओके. आता साधारणतः की हे वेगवेगळे सगळे लोक इथं पुढं आले आणि यांनी काय केलं आहे, प्रार्थना समाजाची स्थापना केली. यांचा एकच एक असा कोणी विशेष संस्थापक नव्हता. ओके. ती ही खासियत आहे. सो महादेव गोविंद रानडे आणि मग यानंतर आर.जी. भांडारकर. ओके. मुद्दा म्हणून यांचे फोटोज टाकलेत. नारायण चंदावरकर आहेत आणि मोडक आहेत, वामनाबाजी मोडक आणि नारायण चंदावरकर. विरा शिंदे की ज्यांनी पुढे डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संघटना उभारली आणि हे यांचे प्रार्थना समाजाचे पूर्णवेळ कार्यकर्ते होते. ओके. मग आता समाजाचे मुखपत्र या काळात होतं सुबोध पत्रिका, की सुबोध म्हणजे काय तर चांगला बोध, सगळ्या धर्माचा चांगला बोध, की मग सुबोध पत्रिका असं म्हटलं गेलं आहे. प्रार्थना समाजाच्या मतांचे समर्थन करण्यासाठी की यांच्यावरती टीका होऊ लागली की हे लोक काय तर सगळे उच्चवर्णीयांचा वर्ण आहे आणि खास करून ख्रिश्चन झालेत. कारण यांची कोणती परंपरा, तर यांची प्रमुख परंपरा या काळात जी मानली जाईल ती म्हणजे विशेषतः कोणती
की ते ख्रिश्चन झालेत, कारण काहीतरी एकेश्वरवाद मानतात. मग रानडेंनी प्रसिद्ध पुस्तक लिहिलं आहे एकेश्वरनिष्ठांची कैफियत, की आम्ही एकेश्वरनिष्ठ आहोत म्हणजे काय झालो नाही तर ख्रिश्चन झालेलो नाहीत, असं एका पद्धतीने त्यांचं म्हणणं होतं. तर ती ही प्रक्रिया किंवा परंपरा पुढे आली तशी. एकेश्वरनिष्ठांची कैफियत, की हा भागवत धर्मावरती प्रचंड श्रद्धा त्यांची होती. म्हणजे कोणता तर वैष्णव संप्रदायाचा जो प्रकार आहे समजा, किंवा ज्याला आपण वारकरी असं म्हणतो. मग रानडे, महादेव गोविंद रानडे यांनी प्रसिद्ध पुस्तक लिहिलं आहे मराठी सत्तेचा उदय. महिकावतीच्या बकरीमध्ये सर्वप्रथम महाराष्ट्र धर्माचा उल्लेख आहे. ओके, लिखित स्वरूपामध्ये. म्हणजे आजचं माहीम, महिकावती म्हणजे आजचं माहीम, मुलुंड परिसर, ठाणे, मुंबई यांना जोडणारा जो परिसर आहे तो परिसर. मग तिथं कार्य यांचं चांगलंच गाजलं आहे, उत्कृष्ट पद्धतीने कार्य चालू राहिलं तसं. मग आता महादेव गोविंद रानडे की यांनी काय केलं आहे तर मार्टिन ल्युथरची धर्मसुधारणा आणि खास करून यामधूनच भागवत धर्म यांची एका पद्धतीने तुलना केली, की जसं तिकडं कॅथलिकमधून प्रोटेस्टंट आल्या तसंच इकडं देखील घडलं असं एका पद्धतीने त्यांचं म्हणणं होतं. सो भागवत धर्म बंगालमध्ये, की बघा साधारणतः मार्टिन ल्युथरचं जे आकलन आहे किंवा रानडेंचं हे आकलन चुकलं असंही कित्येक लोकांचं म्हणणं होतं. मग तिकडे मार्टिन ल्युथर आणि त्यासोबतच मग इकडे कोणतं तर भागवत धर्मातील लोक या पद्धतीने की समाजामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहेत असं रानडेंचं म्हणणं. की थोडक्यात प्रार्थना समाज काय आहे तर तिकडे जसं कॅथलिक आणि प्रोटेस्टंट आहेत तसं भारतामध्ये इकडं मग सनातनी आणि खास करून मग समाजसुधारक आहेत असं एका पद्धतीने रानडेंचं म्हणणं होतं तसं. मग ते काय म्हणतात की आम्ही एकच एक ईश्वर मानतो, मात्र मग आम्ही ख्रिश्चन झालेलो नाहीत, म्हणून एकेश्वरनिष्ठांची कैफियत. याच धर्तीवरती अस्पृश्यांची कैफियत हा ग्रंथ कोण लिहिला तर मग वीरा शिंदे, की आपल्या या प्रलंबमध्ये विचारून झालेला प्रश्न विठ्ठलरामजी शिंदे. बंगालमध्ये ब्राह्मण समाज की ख्रिस्त जयंती साजरी करत असे, तर प्रार्थना समाज इथं तुकाराम बीज साजरी करत असे. ओके, तुकाराम बीज. मग आता ख्रिस्त जयंती ते मुद्दाम हे लोक सेलिब्रेट करत जात असं. तर मग हे कोणती तर तुकाराम बीज. संत तुकारामांच्या प्रार्थनेत दररोज संध्याकाळची सगळी बैठक या काळात पार पडे. संत तुकारामांच्या म्हणण्यानुसार किंवा जे तुकारामांचे जे अभंग आहेत ते अभंग या काळात म्हटले जात आणि तुकारामांचं त्या अभंगाच्या माध्यमातून म्हणणं काय होतं हे सगळं व्यवस्थितरित्या मांडलं जाईल तसं. नक्की मग दररोज संध्याकाळी आत्मिक शुद्धीसाठी नव्हे तर भौतिक शुद्धीसाठी, की शरीराकडून ज्या काही चुका घडल्यात त्या माफ कर, आत्मा काही मलिन झाला असेल तर ते माफ कर, आणि दररोज संध्याकाळी स्वतःला एका पद्धतीने रिजेन्युएट करायचं किंवा रिफ्रेश करायचं तसं. तर ती ही प्रक्रिया पुढे आली आहे. भांडारकरांनी प्रार्थना समाज हा निर्गुण ईश्वराची प्रार्थना करतो. म्हणजेच थोडक्यात की जेणेकरून मूर्तीपूजा जी आहे, की निर्गुण म्हणजे काय तर मूर्तीपूजा. ओके, तर मग की भांडारकरांनी काय सांगितलं तर तो निर्गुण ईश्वराची पूजा करत नाही, तर ईश्वर कसा आहे तर तो सत्य आहे, ज्ञानी आहे आणि आनंद स्वरूप आहे असं भांडारकरांचं म्हणणं आहे. ओके, सो भांडारकर काय म्हणतात सगुण ईश्वराची आम्ही आराधना करतो किंवा उपासना करतो. पुढे उद्बोधन, स्तवन, ध्यान, प्रार्थना, उपदेश असे जे वेगळे सगळे प्रकार आहेत समजा. नक्की, तर हे प्रकार इथे पुढे आलेत. प्रतिवर्षी दर वार्षिकोत्सव इथं साजरा केला जाईल. दर वर्षाला या समाजाचा कोणीही एकमेव या काळात संस्थापक नाही तसा. तसेच समाजाने वेगळ्या धर्माचा विचार केला नाही, की समजा ते ख्रिश्चन झाले असते तर धर्म सुधारणा चळवळ ठप्प पडली असती. मात्र यांनी आहे त्या धर्मामध्ये हे सुधारणा करण्याचा शेवटपर्यंत त्यांनी प्रयत्न केला तसा. ओके, मग आता की प्रार्थना समाजातील व्यक्तींचे कार्य वेगवेगळे, की त्यांच्याबद्दल दोन चार वेळी माहिती असणं आपलं गरजेचं असतं. सिलेबस आपण कोडिफाय केलेलाच आहे तसा. त्या रिलेटेड वेगळे व्हिडिओज यूट्यूबवरती पडलेले आहेत, तर ते एकदा पाहून घ्या. मग न्यायमूर्ती रानडे यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या काळात स्थापना केली. छत्रपती शाहू आणि त्यांच्या वेगळ्या सहकाऱ्यांनी इथं पैसा पुरवला, की सनातन्यांचं माहेरघर ते शिक्षणाचं माहेरघर हा प्रवास की शाहूंमुळे शक्य झाला तसा पुणे या शहराचा. मग आता विधवा विवाह उत्तेजक मंडळी पुढे आली. कर्तव्य उत्तेजक सभा, की अशा विविध संस्थांमधून समाजाचे कार्य त्यांनी केलं आहे. ओके, मग डॉक्टर भांडारकर की यांनी वेद आणि इतर धर्मग्रंथांच्या अध्यावरण काय केलं आहे तर भांडारकरांनी की त्या काळात प्राचीन काळी विधवा पुनर्विवाह होते, प्रौढ विवाह होते आणि समाज अत्यंत पुढारलेला होता, की आज जसं आपण सनातनी चालवत तर त्याऐवजी या प्रक्रियेमध्ये समाज अडकून पडला होता असं एका पद्धतीने त्यांचं म्हणणं होतं. सो प्रार्थना समाजातील व्यक्ती आणि कार्य हे न्यायमूर्ती रानडे यांनी मग DES डेक्कन एज्युकेशन सोसायटी, विधवा विवाह उत्तेजक मंडळी किंवा सभा की अशा वेगळ्या संघटनांची या काळात निर्मिती केली आणि चांगल्या पद्धतीने कार्य रानडेंनी पुढं केलेलं आहे. काँग्रेसच्या
की संस्थापकांच्या यादीमध्ये मग रानडे यांचं देखील नाव होतं. ही सगळी मवाळांची जी कार्यकारिणी होती त्याच्यामध्ये मेन बॅकबोन म्हणून कोण होतं? रानडेच होते. की मवाळांचे पहिले कॅप्टन या काळात रानडेच होते. त्यांनी भारतीय अर्थशास्त्रावर या काळात निबंध लिहिले आणि की भारतीय अर्थशास्त्र हा शब्द पहिल्यांदा वापरल्यामुळे त्यांना भारतीय अर्थशास्त्राचे जनक असंही म्हटलं जातं. पुढे डॉक्टर आंबेडकरांनी रानडे यांना गुरु मानला आहे की डॉक्टर आंबेडकरांनी महादेव गोविंद रानडे यांना गुरु मानलं आहे तसं. ओके. मग विधवा, पुनर्विवाह, प्रौढ विवाह अशा वेगवेगळ्या गोष्टींवरती रानडेंनी स्वतःला झोकून दिलं तसं. पुढे आले ते वीरा शिंदे की अस्पृश्यांसाठी की पूर्ण वेळ काम करणारे हे व्यक्ती होते. 1906 की त्यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशन या संघटनेची स्थापना केलेली आहे. तशा बघा आता की अस्पृश्य समाजाच्या उद्धारासाठी DCM हळूहळू शिंदे यांना प्रार्थना समाजापासून मुद्दाम दूर केला आहे. कारण प्रार्थना समाज आणि टिळक यांचे मतभेद होते की टिळक जरा प्रार्थना समाजावरती टीका करत, कारण टिळक सनातनांचे पुढारी मानले जात. मग धर्मामध्ये सुधारणा करतायत हे या काळात काय तर धर्मामध्ये ढवळाढवळ करण्याचं प्रतीक मानलं जाईल. मग यांनी की टिळक अटकेमध्ये होते, नंतर त्यांची सुटका झाली तर टिळकांवरती की एक प्रार्थना निर्माण केली, एक रचना निर्माण केली. त्या कारणास्तव की वीरा शिंदे यांना मग दुय्यम वागणूक दिली गेली आणि त्या चळवळीमधून ते एका पद्धतीने दुरावलेत तसं. ओके. मग आता लोकमान्य टिळकांना अटक झाली तेव्हा प्रार्थना समाजात शिंदे यांनी प्रार्थना सादर केली आहे. तिथं मंडळी नावं खटकलेली आहेत असे. ओके. वामन आबाजी मोडक हे मूळ रत्नागिरीचे या काळात होत आहे. ओके. मग दापोलीला त्यांचं शिक्षण झाल्यानंतर ते पुढे गेले मुंबईत. मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या 4 पदवीधारकांपैकी ते एक होते. मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या 4 पदवीधारकांपैकी ते एक होते. ओके. मग आता मुंबई विद्यापीठ कधी स्थापन झालं आहे? उठावाचं वर्ष 1857 आपण पाहिलं आहे. 1857ला मुंबई, मद्रास, कलकत्ता ही 3 विद्यापीठं निर्माण झालीत. मग त्याच्यामध्ये RG भांडारकर, त्यानंतर बाळ मंगेश वागळे, त्यानंतर मग वामन आबाजी मोडक आणि महादेव गोविंद रानडे. ओके. हे 4ही जण की पुढे प्रार्थना समाजाशी संबंधित होते की त्यावरून शिक्षण किती मोठा फरक मनुष्याच्या आयुष्यामध्ये पाडू शकतं आपण ऑब्झर्व करू शकतो तसं. ओके. त्यानंतर मग यांचे धडाडीचे कार्यकर्ते म्हणजे गोपाळकृष्ण गोखले की त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये कार्य केलं. रानडेंचा त्यांच्यावरती चांगलाच प्रभाव होता. मग त्यांनी काय केलं तर राजकीय कार्यकर्ते तयार करण्यासाठी भारत सेवक समाजाची निर्मिती केली आहे तसे. ओके. ते समाजाचं कार्य आजही चाललं आहे. पुढं की NM जोशी म्हणून होते की हे याच चळवळीचे कार्यकर्ते होते. 1919मध्ये की त्यांनी सोशल सर्व्हिस लीगची स्थापना केली. NM जोशी की यांनी कामगार चळवळी की आपण प्रार्थना समाज पाहतोय, ज्यावेळेस आपण समाजसुधारकांचं कार्य पाहू त्यावेळेस हे सगळं तुम्हाला पाहता येईल तसं. मग पुढे आता मर्यादा की प्रार्थना समाजाच्या मर्यादा समाजाचे अस्तित्व मोजक्या शहरांपुरते मर्यादित होते. त्यानंतर मुंबई, पुणे, सातारा, कोल्हापूर नगर या ठिकाणी साधारणतः त्यांच्या शाखा होत्या. हे उच्चवर्णीय मानले जात, सर्वसामान्य लोकांशी मिळून मिसळून राहत नसत, गोरगरिबांपर्यंत त्यांचा बेस नव्हता, अशी अडचण होती. मग जनसामान्यांशी संपर्काचा अभाव होता. पुढे बहुजन समाजाशी एकरूप होऊ शकलेले नाहीत आणि म्हणून समस्या निर्माण झाल्या. समाजाचे नेतृत्व उच्च मध्यमवर्गीय बुद्धिजीवी लोकांकडे या काळात होते. ओके. समाजाचे नेतृत्व उच्च मध्यमवर्गीय बुद्धिजीवी लोकांकडे असल्याचे आपण पाहू शकतो. ओके. बघा आता यांच्यावरती कायम टीका होत होती की हे फक्त शहरी भागापुरते काम करतात. प्रार्थना समाजातील लोक फक्त शहरी भागापुरते काम करतात, ग्रामीण भागाला कन्सिडर करत नाहीत, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत नाहीत, शहरी लोकांच्या समस्या मांडतात आणि थोडेसे थेरॉटिकल लोक आहेत की प्रॅक्टिकल नाहीत. जसं की सगळ्यात मोठी टीका तर ही होती की हे बोलतात मात्र करत काहीच नाहीत. मग एक प्रसिद्ध एक्झाम्पल ज्याच्यावरती आपला प्रश्न विचारून झाला आहे या परीक्षेमध्ये, प्रार्थना समाज. मग ते एक बेस्ट एक्झाम्पल कोणतं की रानडे एकदा असं म्हणालेत भाषणामध्ये बोलताना की शेतकरी हा त्याच्या कर्मामुळे दरिद्री झाला आहे, की शेतकरी हा त्याच्या कर्मामुळे दरिद्री झालेला असून की तो पुढे काय घडला आहे की जेणेकरून की ब्रिटिशांच्या धोरणामुळे की तो अडचणीत आलेला नाही आहे, की असं एक त्यांच्या म्हणण्याचा एक आशय होता समजा. बघा आता शेतकरी की हा ब्रिटिशांच्या धोरणामुळे नव्हे तर स्वतःच्या कर्मदरिद्रीपणामुळे अडचणीत आला. त्याचं कारण काय की तो लग्न कार्य समारंभासाठी कर्ज काढतो, मोठा दिखाव करतो आणि दिखाव केल्यानंतर मग स्वतःबद्दलच समस्या निर्माण करून घेतो, असं एका पद्धतीने त्यांचं म्हणणं होतं. मग आता ज्योतिराव फुलेंनी ताबडतोब त्यांना इशाराच दिला आहे आणि मग प्रसिद्ध पुस्तक लिहिलं आहे की ज्या लोकांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल काही माहिती नाही की त्यांनी नसत्या गोष्टीमध्ये नाक खुपसू नये तसं. आपण बघ की रानडे आणि फुले जरी मित्र असले तरी देखील मग थोडक्यात की फुलेंचं शेतकऱ्यांच्याबद्दलचं आकलन चांगलं होतं तसं रानडेंचं नव्हतं, हे या प्रसंग करून लक्षात येतं. आणि हाच इशारा की पुढं कोणाला तर मग तो ब्रिटिश सरकारला दिला. तसं मग इशारा की या प्रिलिममध्ये आपल्याला विचारून झालेला प्रश्न म्हणजे मग इशारा
की जी थीम आहे ते आपण इथं ऑब्झर्व करू शकतो त्याच्या. आता पुढील टप्प्यामध्ये की पुढचं वैशिष्ट्य ते म्हणजे कोणतं, की रानडेंनी या काळात विधवा पुनर्विवाह मंडळाची स्थापना केली आहे. मात्र की त्यांची बहीण या काळात विधवा झाली तर तिचा शेवटपर्यंत पुनर्विवाह लावून दिला नाही. त्याचवेळेस रानडेंची पहिली पत्नी या काळात वारली तर मग रानडेंनी की मग दुसऱ्या एका विधवेशी विवाह करायला हवा होता. मात्र झालं उलट की विधवेशी विवाह न करताच रानडेंनी काय केलं आहे तर मग एका की अल्पवयीन किंवा त्या काळात मग त्यांच्या पत्नीचं जे वय होतं त्यांच्या निम्म्यापेक्षा जरा बऱ्यापैकी कमी होतं तसं, पण त्यांनी की रमाबाईंशी या काळात विवाह केला आहे. रमाबाई रानडेच्या पुढं गाजल्याच समजा की तो. मग आता रानडे की हे फक्त बोलतात मात्र करत नाही. त्याचं कारण काय, तर रानडे विधूर झाले तर त्यांनी एका विधवेशी विवाह करावा असं एका पद्धतीने फुलेंचं म्हणणं होतं. मात्र मग रानडे म्हणाले की जर मी एका विधवेशी विवाह केला असता तर माझ्या डॅडला वाईट वाटलं असतं. मग आता फुलेंनी डोक्याला हात मारून घेतला की हे काय लावलं आहे, मग तुम्ही संस्था काढताय विधवा पुनर्विवाह मंडळी, बहीण विधवा झाली तिचा पुनर्विवाह करायचा किंवा डायरेक्टली तुम्ही स्वतः तरी विधवेशी विवाह करायला हवा होता. आणि म्हणून मग फुले रानडे नेहमी काय म्हणत, आमचे बोल केवढे दादा, की हे फक्त बोलतोय आमचा भाऊ आणि भावा की तू काही ना काही जे बोलतोय ते करून दाखव ना भावा, असं एका पद्धतीने फुलांचं म्हणणं आलं तसं. आणि म्हणून मग आता कृतिशील संघटना आली आणि ती की टीका करणं वेगळं आणि पर्याय देणं वेगळं. मग सुरुवातीला मानव धर्मसभा, मानव धर्मानंतर मग ते परमहंस झाले तर, आणि परमहंसानंतर पुढे कोणते तर मग प्रार्थना समाज, की प्रार्थना समाज फक्त शहरी भागापुरतं काम करतो, ग्रामीण भागासाठी काम करत नाही, उच्चवर्णीयांसाठी काम करतो. आणि म्हणून या टीकेला की एका पद्धतीने सोल्युशन कोणी काढले तर मग आदरणीय ज्योतिबा फुले यांनी काढला आहे. की मग फुलेंचा परिवार हा साधारणतः मूळचे हे सातारा परिसरातील कटगुण खटाव परिसरातील तसं आहे. हा तसं तर बऱ्यापैकी दुष्काळी भाग मानला जातो आज. मात्र या परिसरात त्यांचा जन्म झाला आहे, त्यावरती प्रश्न विचारून झाला तसा की कटगुण, खटाव, मान परिसर किंवा सातारा जो आपण म्हणतो आहे. मग पूर्वज जे होते की त्या परिसरातून पुण्यामध्ये येत असत आणि मग मूळ आडनाव गोरे असं होतं. नंतर ते गोरे झालं. पुणे परिसरामध्ये ते फुलांचा व्यवसाय करतायत म्हणून त्यांना फुले असं म्हटलं गेलं आहे. ओके. मग वडिलांचं नाव या काळात गोविंदराव आणि आईचं नाव चिमणाबाई असं होतं. मग लग्न झाल्यानंतर की साधारणतः की आजीने नवस केलेला होता ज्योतिबाला की मुलगा होते आणि म्हणून ज्योतिबाच्या यात्रेच्या दिवशी जन्म झाला म्हणून त्यांना ज्योतिबा असं नाव ठेवण्यात आलं तसं. मग शाळेमध्ये घातलं. शाळेमध्ये घातल्यानंतर तिसरीलाच असताना की मग गल्ल्यावरती बसत असत. मग एक व्यक्ती ज्योतिरावांच्या वडिलांना या काळात भेटायला आला आणि भेटायला आल्यानंतर सांगितलं की आमच्या घराशेजारी एक प्रकरण घडलं की एक मुलगा होता, आईवडिलांनी मग त्याला शिकवल्यानंतर तो ब्रिटनमध्ये गेला, तिकडं बॅरिस्टर झाला, तिकडंच शिकला, तिकडंच एक मुलगी पटवली आणि मग साधारणतः प्रेमविवाह वगैरे करून मग तिकडंच सेटल झाला. की आईवडील म्हातारे झाले ते पुढे येण्यासाठी, की आता ते म्हातारे झाले तर त्यांना पाहायला देखील तर येत नाही आहे. आणि म्हणून मग मुलाला शिकवून काय करणार, की असंही गल्ला सांभाळायचा आहे तर मग शिकवता कशाला. मग काय झालं आहे तर ज्योतिबा ज्यावेळेस तिसरीमध्ये होते, 3री-4थीच्या दरम्यान असताना त्यांची शाळा बंद झाली या घटनेमुळे. मात्र मग शेजारी की आता बऱ्यापैकी थोडंसं लिहायला वाचायला शिकले होते त्याच्या तिसरीमध्ये की बऱ्यापैकी काही ना काही. मग आता बाजूला की एक मिस्टर लेजिट आणि गफार बेग मुन्शी म्हणून 2 परिवार होते तसे. एक ख्रिश्चन होता आणि एक मुस्लिम परिवार होता. ज्योतिराव तिथे जात बालक असताना आणि त्यांच्याकडून वेगळी पुस्तकं आणून ते वाचत आणि त्या पुस्तकांमधील अर्थ खूप सुंदर पद्धतीने की या ख्रिश्चन आणि मुस्लिम कुटुंबाला समजावून सांगत. मग हे एवढे प्रभावित झाले की त्यांनी ज्योतिरावांच्या वडिलांवरती दबाव टाकला की त्यांना पुन्हा शाळेत घाला आणि म्हणून पुढे स्कॉटिश मिशनरींच्या शाळेमध्ये की त्यांना घालण्यात आलं आहे. आणि स्कॉटिश मिशनरींच्या शाळेमध्ये घातल्यानंतर अर्थातच काय घडलं, जेणेकरून मग स्कॉटिश मिशनरी खास करून ख्रिश्चन मिशनरी हिंदू धर्मावरती तिरकस टीका करण्यात पटाईत होते. हिंदू धर्मातील कच्चे दुवे ओळखायचे आणि त्यानंतर मग एका पद्धतीने टॉर्चर करायचं की मग पुढं हाच प्रभाव की साधारण त्यांच्यावरती पडलेला आपण पाहू शकतो. तसं की अशा पद्धतीने त्यांचं मॅट्रिकचं शिक्षण या काळात झालं. ऑल इज वेल सगळं चालू होतं. याच काळात मग खंडोजीराव नेवशे मूळचे धनकवडीचे या काळात होते. तर आजचं धनकवडी परिसर पुण्याचा कात्रच्या बाजूचा अलीकडचा तसा. मग या धनकवडी परिसरामध्ये असताना विशेषतः त्यांनी काय केलं आहे की मग सामान्यतः की खंडोजीराव नेवशे यांच्या ज्या कन्या होत्या त्या म्हणजे मग सावित्रीबाई यांच्याशी या काळात विवाह झाला. विवाह झाल्यानंतर सर्व काही व्यवस्थित चाललं आहे, ठीक चाललं आहे. मात्र मग आयुष्यामध्ये एक टर्निंग पॉईंट देणारी घटना घडली ती म्हणजे ब्राह्मण मित्राचं लग्न होतं. आणि ज्यावेळेस ब्राह्मण मित्राचं लग्नाची वरात चालू होती त्यावेळेस ज्योतिराव शिकलेले होते आणि शिकलेले असताना की ज्योतिरावांवरती वेगळ्या लोकांचा प्रभाव पडलेला होता
आणि मग ज्योतिराव शिकले असताना की ते ब्राह्मणांच्या पंक्तीमध्ये चालू लागले, म्हणून काही सनातनी ब्राह्मणांनी ज्योतिरावांच्या पेहराव पाहिला. आणि पेहराव पाहिला असताना मग वेगवेगळे सगळे लोक आकर्षित झालेत आणि ज्योतिरावांकडे पाहत असताना की काही सनातनी ब्राह्मणांनी त्यांना मारहाण केली. मारहाणीचं कारण असं होतं की तू ब्राह्मणांच्या घोळक्यामध्ये का चालला आहेस, की तू शूद्र आहेस तर शूद्रांच्या घोळक्यामध्ये, की ते माळी समाज जे जन्मले होते की साधारणतः माळी म्हणजे आज ओबीसी म्हणतो त्या काळात शूद्र असं म्हटलं जाईल. तर माळी समाजामध्ये जन्मलेले असल्यामुळे की मग ते ब्राह्मणांसमवेत त्या पंक्तीमध्ये ते येऊ शकत नाहीत असं एका पद्धतीने त्यांचं म्हणणं होतं. ज्योतिरावांना प्रचंड मारहाण झाली. एकही व्यक्ती त्यांना ऐकायला किंवा सोडवण्यासाठी तिथं आलेलं नाही. ज्योतिराव मग घरी येऊन ढसाढसा या काळात रडू लागले. झालेला अपमान त्यांना सहन झाला नाही. मग वडिलांशी या काळात चर्चा करण्याचा प्रयत्न करायला लागला, मात्र एवढे रडत होते की ज्योतिरावांना बोलताच येत नव्हतं. मग वडिलांनी पाणी आणून दिलं. काय झालं बाळा, काय कारण आहे तू रडतोय? ते म्हणले की अशी अशी घटना घडली. वडील म्हणले की तू चुकलास, की माणसाने आपल्या पायरीप्रमाणे राहायला हवं, की तू ब्राह्मणांच्या घोळक्यामध्ये का म्हणून गेलास, की आपण शूद्र आहोत तर शूद्रांच्या घोळक्यामधून जायला हवं. मात्र ज्योतिराव म्हणले की शाळेमध्ये तर असं म्हटलं आहे की जन्मतः सगळी मुलं समानच आहेत. मग आता जन्मतः सगळी मुलं समान असतील तर मग इथं भेदभाव कशासाठी? मग ज्योतिरावांवरती कोणाचा प्रभाव होता तर थॉमस पेन, की प्रसिद्ध विद्वान या काळात होता युरोपातील. त्याचं गाजलं पुस्तक या काळात होतं राईट्स ऑफ अ मॅन, की याने अमेरिकन राज्यक्रांती चालू असताना त्या लोकांना मोठा पाठिंबा दिला. आणि म्हणून मग मनुष्य ज्यावेळी जन्मतो त्यावेळी जन्मतः त्याला काही नैसर्गिक हक्क प्राप्त होतात. तो म्हणजे मग राईट्स ऑफ अ मॅन, की हा जो प्रसिद्ध घटना आहे ही घटना पुढच्या काळामध्ये चांगलीच गाजली. तशा की मग ज्योतिरावांवरती पुढे जॉर्ज डब्ल्यू वॉशिंग्टन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवाजी राजांचा प्रभाव होता, की शिवाजीराजे हे अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढणारे हिरो मानले जात होते. मग ज्योतिरावांनी अर्थातच काय केलं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये इथून स्वतःला सामावून घेतलं आहे तसं, आणि अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढणारे हे 3 हिरो त्यांनी मूळ मानलेले होते. मग आता वडिलांनी समजावून सांगितलं की तुझं नशीब चांगलं की ही घटना ब्रिटिशांच्या काळात घडली. जर कधी पेशव्याच्या काळात घडली असती तर नक्कीच तुला हत्तीच्या पायी दिलं असतं. ज्योतिराव म्हणलं की एवढं काय वाईट केलं आहे मी, की फक्त माणसामध्येच जर एवढं अंतर असेल तर मी काय वाईट केलं आहे. ज्योतिरावांचे सगळे मित्र त्यांना भेटायला आलेत. म्हणलं की फक्त तू चेहरा दाखव म्हणे, आपण रात्री घरात घुसून मारलं सगळ्या. तर ज्योतिराव म्हणलं की थोडंसं थांबा म्हणे. ही एक प्रवृत्ती आहे की मारणारे जे लोक होते त्यांना बालपणापासूनच तसं शिकवलं गेलं, त्यांच्यावरती चुकीचे संस्कार झाले. आणि म्हणून ज्योतिराव म्हणले की हे संस्कार बदलणं गरजेचं आहे. मग संस्कार की ह्या सगळ्या अन्याय अत्याचार आणि अंधकारावरती एकच एक औषध असतं, ते म्हणजे मग शिक्षण. म्हणून काय करावं तर शिक्षण घेणं गरजेचं आहे. तर जर शिक्षणच घेतलं नाही तर मग अशी अडचण निर्माण होईल. म्हणून ज्योतिरावांनी पुढे काय केलं आहे तर या लोकांना शिक्षण द्यावं. मात्र आपण शिक्षण कसं द्यायचं, त्यातली त्यात की पुरुष बऱ्यापैकी या काळात शिकले होते. ब्रिटिशांच्या आधुनिक पद्धतीचं शिक्षण त्यांनी घेतलं होतं. मात्र पुरुष दिवसभर या काळात व्यापार उद्योगधंदा शेती या कारणास्तव बाहेर असत. आणि मग या सगळ्या स्त्रिया होत्या. मनुस्मृतीने स्त्रियांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेतला होता. आणि म्हणून घटना अशी घडली की स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नसल्यामुळे धर्म, जातीपाती, रूढी, परंपरा यांच्या माध्यमातून स्त्रियांवरती ही सगळी एका पद्धती अन्याय अत्याचाराची परंपरा पुढे सनातनांनी चालली होती. मग ज्योतिराव म्हणाले की मुलांना जर कधी शिक्षण दिलं तर ते शिक्षणाचा उपयोग होत नाही. त्याचं कारण काय की कितीही शिक्षण दिलं तर तो लहानपणापासून आई, आजी, पणजी यांच्या संपर्कामध्ये वाढतो. आणि मग की आई, आजी, पणजी यांना शिक्षण नसल्यामुळे की मग कुतूहलाची बुद्धी नसते. ते लहानाचे मोठे या काळात त्यांच्या सवयीत होत असल्याने अंधश्रद्धा, रूढी, परंपरा यांचा प्रभाव नक्कीच त्यांच्यावरती पडतो. आणि मग या समस्या निर्माण होतात. हे जर कधी बदलायचं असेल तर काय करणं गरजेचं आहे की जेणेकरून स्त्रियांना शिक्षण देणं गरजेचं आहे. कारण पुरुष शिकले तर ते बाहेरच असतात, मुलं शिकले तरी देखील ते स्त्रियांच्या संपर्कामध्ये असतात आणि स्त्रियांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावरती पडतोच. कारण लहान की जन्मल्यापासून टीनेजर होईपर्यंत ते 12, 15, 18 वर्षाचं होईपर्यंत ते या स्त्रियांच्या संपर्कामध्ये असतात. आणि जर समाज सुधारायचा असेल तर पहिले स्त्रियांना शिक्षण द्या. जर स्त्री आधुनिक विचारांची असेल तर मुलं बाळं देखील पुढे आधुनिक विचारांचेच असतात, असं एका पद्धतीने त्यांचं म्हणणं होतं. म्हणून ही देखील प्रक्रिया या काळात पुढे आली आणि ज्योतिरावने या काळात शॉर्टकट काढण्याचा प्रयत्न केला. 1 जानेवारी 1848 रोजी त्यांनी पुण्यातील पहिली या काळात शाळा निर्माण केली आहे. ओके, सो 1 जानेवारी 1848 रोजी की त्यांनी पहिली शाळा या काळात निर्माण केलेली आहे. तसे मग आता भिडेवाड्यामध्ये या काळात शाळा चालू झाली. त्या काळात मुलींना शाळेत आणणं म्हणजे सोपं काम नव्हतं. मग वेगळ्या कुटुंबातील मुलींना या काळात इथं आणलं जाई, त्यांना शिकवलं जाई. या कारणास्तव खास करून सनातन्यांनी त्यांच्या वडिलांवरती टीकास्त्र टाकला आहे. तसं मग इथं उस्ताद लहुजी साळवे की ज्योतिराव त्यांच्याकडं दांडपट्टा फिरवणं, तलवारबाजी फिरवणं
की या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी तिथे जात असत. तलवारबाजी, दांडपट्टा फिरवणं, मल्लविद्या शिकणं यासाठी तिथे जात. तिथे गेल्यानंतर ज्योतिरावांनी त्यांना आवाहन केलं की जे सनातनी लोक आहेत, कारण लहान लहान मुलींना ज्यावेळेस शाळेत आणण्यास सुरुवात केली तर मग ज्योतिरावांना या काळात पगार किती होता? ₹0 होता. मग इथं चहा पाणी त्या लहान मुलांना सगळं खाऊ आणि या सगळ्या लोकांचं सगळं ज्योतिरावांना पदर खर्चातूनच करावं लागेल, स्वतःच्या खर्चातूनच करावं लागेल. त्यासोबतच 10-15 मिनटं शिकवायचं, त्यानंतर गमती जमती गप्पा गोष्टी शिकवायच्या, असा पॅटर्न होता. ज्योतिरावांनी मग पुन्हा ते देखील करावं लागलं तसं. मात्र मग हळूहळू जशा स्त्रिया या काळात येऊ लागल्यात की मग सावित्रीबाईंना देखील शिकवलं आहे. आणि सावित्रीबाईंना शिकवल्यानंतर मग बऱ्यापैकी आता हळूहळू कॉन्फिडन्स वाढायला लागला की उस्ताद लहूजी साळवे हे ज्योतिरावांना या काळात मग, आणि रानोजी म्हणून होते त्यांचे सहकारी, हे वेगळ्या मुलींना, खास करून मुलींना या काळात शाळेमध्ये घेऊन येऊ लागले. तसं नंतरच्या टप्प्यामध्ये मुलं येऊ लागले. मात्र पहिली मुलींची शाळा या काळात मग ज्योतिरावांनी काढली. जगन्नाथ शंकर शेट्टी यांनी त्याच वर्षी काढली, मात्र ती नंतर काढली आहे तशा. ओके. मग आता ज्योतिरावांनी कॉन्फिडन्स देण्याचं कार्य चालू केलं आहे. मात्र सनातनी त्यांना मारहाण करत. कित्येक वेळा सावित्रीबाईंना 3-3, 4-4 साड्या सोबत ठेवावं लागत. एक साडी तर कंपल्सरी सोबत असते, कारण सावित्रीबाई कुठूनही निघाल्या तर त्यांच्यावरती दगडांचा मारा केला जाईल, शेणाचा मारा केला जाईल तसा. मग त्यांना कित्येक वेळा पाणी विकत घ्यावं लागेल, की पाणी विकत घेण्या इथपर्यंत वेळ या काळात पोहोचली तशी. मात्र ही शाळा बऱ्यापैकी या काळात चालू लागली. मात्र पुढं आर्थिक संकटांनी त्यांना वेढला आहे तसा, आणि म्हणून मधील टप्प्यामध्ये ही शाळा बंद पडू लागली. बंद पडल्यानंतर मग ज्योतिरावांनी या काळात व्यापाराकडे लक्ष केंद्रित केलं. पैसा या काळात बऱ्यापैकी कमवला. नंतरच्या टप्प्यामध्ये की साधारणतः त्यांनी पुणे कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी म्हणून स्थापन केली आहे. आणि खडकवासला धरणाचे जे दगड आहेत ते दगड पुरवण्याचं काम त्यांनी केलं आहे. मग दररोज सकाळीपासून संध्याकाळपर्यंत वेगवेगळे कामगार काम करत, मग त्यांना दररोज गोडधड जेवण ज्योतिराव खाऊ घालत. तसं स्वतः त्यांच्या पंक्तीमध्ये बसून जेवत त्यांना वाढत देखील असं सावित्रीबाईंनी ते. आणि म्हणून श्रमप्रतिष्ठेला महत्त्व आहे असं एका पद्धतीने त्यांचं म्हणणं होतं की श्रमाला जी प्रतिष्ठा आहे तिला महत्त्व आहे असं एका पद्धतीने ज्योतिरावांचं म्हणणं होतं. मग इथून भरपूर पैसा हळूहळू येऊ लागला. त्यानंतर पुढं त्यांनी दुसरी शाळा काढली. नंतरच्या टप्प्यामध्ये तिसरी शाळा देखील काढली आहे. मात्र सनातनींनी आता वडिलांना जाऊन धमकी दिली, एकतर शाळा बंद करायला लावा किंवा समाजातून बाहेर पडा असं एका पद्धतीने त्यांचं म्हणणं होतं. आणि म्हणून ती एक प्रक्रिया ही पुढील टप्प्यामध्ये चालू झाली. तसे ज्योतिरावांनी वेगवेगळे सहकारी या काळात मग शाळा चालवण्यासाठी, टिकवण्यासाठी जोरदार प्रयत्न करू लागले. आणि अर्थातच की जेणेकरून मग पुढे पॅटर्न बदलू लागला तसा. मग मुलींच्या 3 शाळा या काळात निर्माण झाल्या होत्या. पहिली शाळा तर बंद पडली होती. नंतर मग त्यांचे मित्र या काळात होते की वाळवेकर, आणि त्यानंतर मग थत्ते यांची मदत या काळात घेतली. चिपळूणकर वाडा होता तिथे या काळात ते जाऊ लागलेत. आणि ही सगळी प्रक्रिया शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी राबवण्यास सुरुवात केली आहे. मग आता ती बऱ्यापैकी कॉन्फिडन्स वाढलेला होता. ज्योतिरावांनी या काळात मग मनुमतालाच आव्हान दिलं आहे की आता तरी तुम्ही धिक्कारून टाका मनुमतं, असं ज्योतिराव म्हणता येतं की आता तरी तुम्ही मागे हटू नका, धिक्कारून टाका मनुमतं. सनातनी म्हणले की तुम्ही असं कोण म्हणताय, कोणत्या ग्रंथात म्हणलं तर ते म्हणतात की ज्योती म्हणे. की तेवढा कॉन्फिडन्स या काळात त्यांनी स्वतःवरती दाखवला आहे की ज्योती म्हणे, की हा सगळ्यात मोठा कॉन्फिडन्स होता. त्यासोबतच की स्त्री शिकली तर सगळा परिवार शिकेल. मात्र याचवेळी की त्यांना लवकरच फळ देखील मिळालं आहे. विशेषतः पुण्यातील मुलींच्या शाळेचा निकाल होता, ज्योतिरावांच्या शाळेचा निकाल हा मुलांच्या शाळेप्रमाणे शाळेपेक्षा जास्त आला आहे. मग वर्तमानपत्रामध्ये बातम्या छापण्यात आल्या की हेच कलियुग आलं आहे की आता काय करणार, की मग आता मुलं बाळंत होणार. मुली या काळात मग सूटबूट टाय घालून शाळेत कॉलेजेसमध्ये शिकवायला जाणार, त्यासोबतच परिवार या काळात चालवणार. आणि मुलं काय करणार तर पीठ दळणं, भाजी भाकरी या काळात थांबणं, मूल आणि चूल या काळात सांभाळणं, की रिव्हर्स होणार सगळं. मात्र ज्योतिराव म्हणले की यात वाईट ते काय, की चांगलंच आहे की. मग वाईट ते काय असं ज्योतिरावांचं एका पद्धतीने म्हणणं होतं. मग या काळात सनातनींनी टीका केली की ज्योतिरावांनी कदाचित सेटिंग केलेली असेल, पेपर अगोदरच फोडला असेल की आमच्यासमोर टेस्ट घ्या. मग विश्रामबाग वाडा या परिसरामध्ये पुण्याचे कलेक्टर आणि वेगवेगळे इन्स्पेक्टर या काळात बोलण्यात आले. ख्रिश्चन मिशनरी तिथे आले, ज्योतिराव तिथे बसलेत. आणि कलेक्टर आणि वेगळ्या निरीक्षकांनी मुलींना एका बाजूला बसवलं, मुलांना एका बाजूला बसवलं. आणि बसवल्यानंतर की मग आता वेगळे प्रश्न विचारले. मग सेटिंग तिथं काही नव्हती की डायरेक्टली फ्रेश क्वेश्चन्स होते. फ्रेश क्वेश्चन्स तर सगळ्या प्रश्नांची उत्तरं मुलींनी या काळात दिलीत आणि मुलं तिथं कमी पडले आणि त्यानंतर त्यांनी मान्य केलं तसं. मात्र ज्यावेळेस मुली उत्तरं देऊ लागल्या तर त्यांच्या परिवारातील आजोबा जो होतं की त्यांना हार्ट अटॅक येणंच बाकी होतं. की एकाला तर मानसिक धक्काच बसला की माझी नात उत्तर कशी सांगू शकते, की उत्तर ही कशी, की एकाने दुसऱ्याला सांगली पहा की अरे तिने हात वरती केला आहे, की तो तिला घरामध्ये काही संस्कार केलेत की नाही, की थोडक्यात शिक्षण घेऊ नये. हे पुण्याचा त्या काळातील ब्रँड ठरला तसा की एका पद्धतीने लेबल लागलं होतं. मात्र ज्योतिरावांनी हे एका पद्धतीने बदलण्याचा प्रयत्न केला आहे. नंतरच्या टप्प्यामध्ये की त्यांनी रात्रशाळा देखील काढली, अस्पृश्यांसाठी देखील शाळा काढली. मग वडिलांचे आणि त्यांचे या काळात मतभेद निर्माण झाले.
आणि वडिलांनी सांगितलं आहे की तू एकतर शाळा बंद कर, मात्र बाहेर पड. मात्र मग आता बाहेर पडण्याचं या काळात ठरलं. तसा सावित्रीबाईंना शिकवलं आहे. त्यांच्या सहकारी की मग फातिमा म्हणून या काळात होत्या, त्यांनीही पुढं भरीव कार्य केलेलं आहे त्याचा, की अशा पद्धतीने की एज्युकेशनल सेक्टर, की पुण्याचं सनातन्यांचं माहेरघर, ते शिक्षणाचं माहेरघर, आणि खास करून स्त्री शिक्षणासंबंधित ज्योतिरावांनी प्रचंड मोठं कार्य केलं आहे. ते आपण पाहूयात. की थोडंसं फॅक्च्युअल माहिती त्यांची पाहून घेऊयात आणि पुढे आपलं पाहिजे. महात्मा ज्योतिबा गोविंदराव फुले, जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला आहे. ओके. मूळ गाव या काळात कडगुण, तालुका खटाव, जिल्हा सातारा होता. खरं आडनाव या काळात गोरे असं होतं. 1840 रोजी सावित्रीबाईंशी विवाह झाला. धनकवडीतील खंडोजीराव नेवशे, किंवा मग मूळ नाव तसं जगडे असं म्हणलं जाते, जगडे पाटलांची कन्या. 1841 ते 47 की साधारणतः ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या हायस्कूलमध्ये, की खास करून स्कॉटिश मिशनरी होते, तिथे त्यांनी शिक्षण घेतलं आहे. 1 जानेवारी 1848 ओके, की या दिवशी त्यांनी की पुण्यातील भिडेवाडा परिसरातील मुलींची शाळा या काळात काढली आहे. पुढे की 1849 अस्पृश्यांच्या शिक्षण, तिथं अस्पृश्य मुलींना देखील शिक्षण देण्यास सुरुवात केली, म्हणून मतभेद निर्माण झाले. वडिलांनी सांगितलं आहे. मग ज्योतिराव म्हणले की मी घराबाहेर पडतो. पुढे की 3 जुलै 1851 रोजी मुलींची शाळा, की पुन्हा 3 वर्षानंतर मग रिन्युअल केलं आहे. अप्पासाहेब चिपळूणकर यांच्या वाड्यात सदाशिव गोवंडे आणि मोरो वाळवेकर किंवा मोरोपंत वाळवेकर यांच्या मदतीने ते पुढे चालू केलेली आहे. त्याच्या की 17 सप्टेंबर 1851 मुलींसाठी, की म्हणजे त्यानंतर पुढची जी शाळा आहे ती चालू केली. 15 मार्च 1852 रोजी मुलींसाठी तिसरी शाळा, की सुरुवातीला रास्तापेठेनंतर मग वेताळपेठेमध्ये या काळात त्यांनी चालू करून टाकली. तशा 1864 रोजी शेनवी जातीमध्ये त्यांनी पहिला विवाह, विधवांचा पुनर्विवाह जो आपण म्हणतो, ओके, तर त्या पद्धतीने मग तसा पहिला पुनर्विवाह या काळात घडून आला. तसा शेनवी जातीचा गोखले बागेमध्ये हे ठिकाण घडले आणि सनातन्यांनी एका पद्धतीने त्यावर बहिष्कार टाकला. तर ज्योतिरावांनी इथं काय केलं आहे की मग या विवाहाच्या वेळेस आगरकर देखील उपस्थित होते आणि वेगळ्या सगळ्या सहकाऱ्यांनी की त्यांच्यावरती नंतरच्या टप्प्यात टीका केली की लहान वय होता त्याचा. मात्र की साधारणतः 1864 की शेनवी जातीमध्ये की इथं पहिला पुनर्विवाह झाला, की सॉरी आगरकर नंतरच्या टप्प्यामध्ये होते, नक्की हा शेनवी विवाह. 1865 रोजी की न्हाव्यांचा 1 दिवसांचा संप घडून आणला. त्याचं कारण काय, तर ज्या वेगवेगळ्या विधवा होत्या, समजा जर सती गेल्या नाहीत, महाराष्ट्रामध्ये सतीचं प्रमाण कमी होतं, जसं जिजाऊंचं उदाहरण आहे, किंवा मग पुढं महाराणी ताराबाई आहेत, ओके, की महाराष्ट्राने सती प्रथेला जरा थारा दिला नव्हता पहिल्यापासूनच. ती ही घटना इथं गाजलीच होते. आणि म्हणून किंवा आता सती जरी जायचं नसेल तरी त्या विधवेला टक्कल करावं लागे. उच्चवर्णीयांमध्ये तर ही प्रथा कंपल्सरी होती. दर महिन्याला त्या स्त्रीचे केस काढले जात, जसं बाजीराव मस्तानी या चित्रपटामध्ये ते दाखवलं तसा, की टक्कल केलं जातं. मग स्कंदपुराणामध्ये असं म्हटलं आहे की तिचे जे केस आहेत ते पती स्वर्गाच्या दारावरती गेल्यानंतर त्या केसांची दोरी होते आणि ते तिला खाली खिचते, तशा की स्वर्गामध्ये जाण्यापासून ते अडथळा मानले गेले. तसं जर विद्रुपीकरण करणं हा एक प्रमुख धोरण होता. मग ज्योतिरावांनी नाभिकांना एकत्र केलं आणि स्वतःचं म्हणणं मांडून अत्यंत प्रभावीपणे हे म्हणणं मांडलं तसं, ओके. ते मग इथं पुढे की साधारणतः त्या काळातील मोठे समाजसुधारक होते, ते म्हणजे तुकाराम तात्या पडवळकर, की यांनी जातीभेद विवेकसार नावाचं पुस्तक लिहिलं, की जातीमध्ये वेगळे जे भेद आहेत ते. मग या पुस्तकाचं प्रकाशन ज्योतिरावांच्या हस्ते करण्यात आलं पुढं, ओके. जातीभेद विवेकसार. 1868च्या दरम्यान की साधारणतः अस्पृश्यांना की खूप वाईट वागणूक दिली जाईल, त्यांना पिण्यासाठी की अक्षरशः मग नदी नाल्यांचं जे पाणी होतं तिथं जावं लागत असे. मग ज्योतिरावांनी स्वतःच्या घरचा हौद अस्पृश्यांसाठी या काळात की साधारणतः अर्पण करून टाकला तसा, की अस्पृश्य यांच्यासाठी तो खुला केला तसा. त्यासोबतच मग आयुष्यामध्ये वेगवेगळ्या घटना घडत होत्या, की साधारणतः शिक्षणाच्या माध्यमातून ज्योतिरावांनी भलं मोठं समाजकार्य केलं आहे आणि स्त्रीमुक्तीची पायाभरणी केली. तशी ब्रिटिशांनी त्यांना या काळात भरपूर फंडिंग केलं आहे, खास करून ख्रिश्चन मिशनऱ्यांनी, आणि अगदी ब्रिटनमधूनही त्यांना मदत मिळाली आहे. दक्षिणा प्राईज कमिटी म्हणून होती, ते एक फंड देत असत आणि दर महिन्याला 25 रुपये ज्योतिरावांना मिळत. त्या काळात मोठी रक्कम होती. मग या सगळ्या लोकांनी की मिळालेल्या पैशाचा एक ट्रस्ट स्थापन केला. ट्रस्ट हा जो आहे की एक ट्रस्ट स्थापन केल्यानंतर की साधारणतः तिथे मग ज्योतिराव आणि सावित्रीबाई ट्रस्टी झालेत. ट्रस्टी झाल्यानंतर पुढचं प्रकरण आलं आहे. ट्रस्टी झाल्यानंतर की ज्योतिराव त्यांचे विचार या काळात शाळेमध्ये शिकवू लागले. ज्योतिरावांचे बरेच सहकारी या काळात ब्राह्मण होत्या. मग ज्योतिरावांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की माझा लढा की हा ब्राह्मणवादाशी आहे का, जो हजारो वर्षापासून आला आणि ब्राह्मण या जातीशी नाही आहे, ओके. मग ठराविक एखादा व्यक्ती, ब्राह्मणवाद म्हणजे काय, तर मग पूजा अर्चना कर्मकांड करणं, ते केल्याशिवाय त्या गोष्टी मिळत नाहीत असं म्हणणं. त्यासोबतच उच्चवर्णीय, निम्नवर्णीय आणि इतर ज्या वेगळ्या गोष्टी आहेत समजा, त्याबद्दल सगळी
चर्चा. आणि म्हणून की ज्योतिरावांनी इथं बऱ्यापैकी आता लक्ष घालण्यास सुरुवात केली. ज्योतिरावांनी त्या काळात एक मेन थीम मांडली, रीडिंग बिटवीन द लाईन्स. मग शाळांमध्ये त्या काळात की वेगळ्या गोष्टी ते मांडत असत की त्यावेळी नेमकं अमेरिकन प्रांतामध्ये की फाळणी झाली, जसं भारत पाकिस्तान फाळणी झाली तशी अमेरिकन प्रांतामध्ये इथं फाळणी झाली आहे. ही अमेरिकेचा एक मॅप मानूयात आपण वेग, की इथं 39 डिग्री लाईन आहे. उत्तर अमेरिका इथं उद्योग जास्त होते आणि दक्षिण अमेरिकेत शेती जास्त होते. तर दक्षिण अमेरिकेमध्ये की काळी लोक जे होते, मूळ आफ्रिकन, ज्याला आपण निग्रो म्हणतो, तर ते लोक आणले जात आणि त्यांना अत्यंत वाईट वागणूक दिली जाते. मात्र स्वातंत्र्य लढ्यामध्ये, अमेरिकन स्वातंत्र्य लढ्यामध्ये की सगळ्यात जास्त कार्य या अमेरिकन निग्रोजने केलं होतं, सैनिकापासून सगळी कामं. मग कॉन्स्टिट्यूशनची पहिली लाईनच त्यांची होती प्रिएम्बलची, की ऑल मॅन आर बॉर्न इक्वल, जन्मतः सगळे माणसं समान आहेत, की असं म्हटलं आहे. मग मतदानाचा अधिकार जो होता तो 1:6 असा होता. एका गोऱ्या व्यक्तीस एक मत, तर 6 काळ्या व्यक्तींचं मिळून एक मत मानलं जाईल. की थोडक्यात की हे काळे व्यक्ती सत्तेमध्ये कधीच येणार नाहीत असे त्यांनी ठरवलेलं होतं. ओके. इथं पुढे अब्राहम लिंकनचा उदय झाला आणि अब्राहम लिंकनने हे मत पुढे 1:1 केलं आहे. तसं 1:1 हा रेशो त्याने करून टाकला आहे. आणि की त्या कारणास्तव मग अमेरिकेची फाळणी झाली. मात्र अब्राहम लिंकनने ही फाळणी कधी मान्य केली नाही. की पुढं 6 वर्ष युद्ध चाललं आहे. साधारणतः 4 वर्ष झाले, मात्र पुढे हे सगळं प्रकरण चालूच होतं. मग त्यामध्ये लाखो लोक मरण पावलेत. मात्र अब्राहम लिंकनने देशाची फाळणी मान्य केली आणि गुलामगिरीचा प्रश्न कायमचा संपवला. पण ज्योतिरावांचं म्हणणं आहे की भारतातही गुलामगिरी आहे की नाही, तर आहे ना, त्यात कोणती पती शंका नाही की भारतातही गुलामगिरी आहे. मात्र ती कशी आहे, तर ब्राह्मणी धर्माच्या आडपडद्यात आहे, असं ज्योतिरावांचं म्हणणं आहे. मग मूळ भारतामध्ये या काळात द्रविड लोकांचं राज्य होतं. द्राविड लोकांचं राज्य होतं. दिसायला काळे सावळे लोक, पोट पुढे आलेले लोक, केस कमरेपर्यंत वाढवणारे लोक, यांचं इथं राज्य होतं. मग हे राज्य अत्यंत गुणागोविंदाने चाललं होतं. या काळात इथं बळी नावाचा राजा राज्य करत होता. की मग बळीराजा की हा बलुचिस्तान परिसरात, की त्याच्या नावावरूनच आज बलुचिस्तान म्हणजे बळीचे स्थान नाव होतं. मग आता हा बळीराजा अत्यंत गुणवान होता, दयावान होता, विद्वान होता. या बळीचे वेगळे सरदार होते, की जसं दख्खनीचा या काळात गव्हर्नर होता ज्योतिबा. मग वेगळ्या परिसरामध्ये मग खंडोबा होते, ज्योतिबा, भैरोबा, खंडोबा, म्हसोबा, की हे वेगळ्या परिसरातील प्रमुख होते. आणि ते पदं होते, आज जसं कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर वगैरे इतर वेगळी पदं होती. याचं राज्य गुण्यागोविंदाने चालू होतं. यावेळेस मध्य आशियातून, रशियाच्या भागातून कोणाचं आक्रमण झालं आहे, तर साधारणतः की आर्यांचं आक्रमण झालं आहे, जे दिसायला अत्यंत गोरेगोमटे होते, उच्चवर्णीय होते, उंच होते, धिप्पाड होते. तसं मग आता की यांनी भारतामध्ये येऊन बळीराजाचा पराभव करण्याचा प्रयत्न केला, ते त्यांना शक्य झालेलं नाही. मग बळीराजा गुणवान होता, दयावान होता. तर ज्यावेळेस दान देण्यासाठी उभा राहील तर कोणालाही नाही म्हणत नसे. मग यावेळी ही कथा इंद्राशी जोडली गेली, की बळीराजा एवढा चांगला आहे की बळीराजा काय करतो आहे, की साधारणतः वेगळ्या लोकांशी चर्चा करून तो इंद्रपदापर्यंत पोहोचतो आहे, की असे वेगळे लोक चर्चा करतात. मग इंद्राचं सिंहासन या काळात हलू डोलू लागलं आहे, की थरथर कापू लागलं. आणि इंद्र गेला विष्णूकडे गेल्यानंतर मग एका पद्धतीने त्राहिमाम स्वामी, की इथं माझी जागा जाते काय, माझी पोस्ट कदाचित जाईल म्हणे, की ती टिकवून ठेवा तशी. मग इथं विष्णूने या काळात वामनाचं रूप घेतलं, बटूचं, आणि भिक्षा मागण्यासाठी तिथे जाऊन पोहोचले. आणि मग बळीराजाला विनंती केली की 3 पावलं जमीन दे, आकाश, पाताळ आणि पृथ्वी. मात्र ही कल्पनेतील कथा आहे. ज्योतिरावांचं काय म्हणणं आहे, की धान्याच्या गोदामामध्ये जाऊन 3 पावलं चालत जाऊन, की त्या परिसरातील जेवढं धान्य आहे तुमच्या मुठीमध्ये, दोन्ही उंजळीमध्ये जे बसते ते मला द्या, अशी अट टाकली, फक्त मागे पाहू नका. मग बळीराजा पुढे चालला असताना 3 पावलं पुढे गेला. त्याचवेळी या बटूने, वामनाने काय केलं, तर मग तलवार काढली आणि बळीराजाचा कपटाने खून केला, असं म्हटलं. मग मराठीत म्हणत आली की बळी पडला, एका पद्धतीने मग विनाश झाला आहे तसा. मग त्याचे वेगळे सरदार होते, त्यांनाही अशाच पद्धतीने कपटाने संपवलं. आणि की मग इथं की वैदिक किंवा ब्राह्मणी धर्माचं राज्य एका पद्धतीने स्टार्टअप झालं आहे, असं एका पद्धतीने त्यांचं म्हणणं होतं. आणि म्हणून प्रसिद्ध पुस्तक लिहिलं आहे की ब्राह्मणी धर्माच्या आडपडद्यात असलेली गुलामगिरी. मग आता त्याच्यामध्ये की ही थीम जी आहे की आर्य लोक, द्रविड लोक, आणि त्यांनी की जन्मापासून मृत्यूपर्यंत मनुष्याला काय केलं, तर कस्टमर बनवून ठेवलं आहे. भारतामध्ये पूर्वी 12 बलुतेदार, 18 बलुतेदार होते. त्यांचं वेगळी कौशल्य होते, सुतार, चांभार, नाभी, कुंभार, लोहार, अशी वेगवेगळ्या, की साधारणतः त्यांच्या मेन थीम होत्या की ते त्यावरती काम करत, त्याच्यावरती पोट भरत. मात्र हे जी वैदिक आर्यन्स आले भारतामध्ये, त्यानंतर त्यांच्याकडे असं कोणतंही कौशल्य नव्हतं, ते मेहनती नव्हत्या. आणि मग भारतीय समाजाला ह्या 12 बलुतेदार, 18 बलुतेदारांच्या डोक्यावरती त्यांना बसायचं होतं. मग त्यांनी सायकोलॉजिकल गेम खेळला आणि भारतीयांना, खास करून मग 12 बलुतेदार, 18 बलुतेदारांना वेगळ्या कर्मकांडामध्ये अडकून टाकलं. किंवा हे मिळवायचं असेल तर ती पूजा, पुत्रकामेष्टी यज्ञ, धनकामेष्टी यज्ञ, हा यज्ञ, तो यज्ञ, की जन्माच्या अगोदरपासून ते जन्माच्या मृत्यूनंतर हे भारतीय लोकांनी एका पद्धतीने कस्टमर्स बनवून ठेवला आहे, असं ज्योतिरावांचं म्हणणं आलं आहे तसं. मग आता अर्थातच
की ज्योतिरावांनी पुढचं पुस्तक लिहिलं आहे, काव्यसंग्रह आहे तो, म्हणजे मग ब्राह्मणाचे कसब हा काव्यसंग्रह आहे. मग ब्राह्मणाची कसब या काव्यसंग्रहामध्ये कोणती घटना घडते की साधारणतः ज्योतिरावांनी पुढचं पाऊल उचललं आहे की त्यामध्ये की काव्यमय पंक्तींच्या माध्यमातून की त्याने ब्राह्मणांवरती टीका केली तशी की मग ब्राह्मणाचं कौशल्य काय तर जन्माच्या अगोदरपासून ते मृत्यूनंतर की एका पद्धतीने वेगळ्या यज्ञविधी परंपरेच्यामध्ये मनुष्याला अडकून ठेवणं, कर्मकांडामध्ये अडकून ठेवणं, असं एका पद्धतीने त्यांचं म्हणणं होतं. त्या प्रक्रियेमध्ये मग साधारणतः त्यांनी थीम पुन्हा मांडली आहे की जन्म की साधारणतः काय केलं जातं आहे की जन्माच्या अगोदर मग डोहाळ जेवण असतं किंवा मग गर्भसंस्कार केले जातात, डोहाळ जेवण, त्यानंतर मग वेगळ्या पूजा अर्चना, मग मुलगा जन्माला आल्यानंतर एक वेगळा विधी, त्यानंतर मग काय करणं की जेणेकरून मग त्याचं बारसं, त्यानंतर मग पुढे जर वेगवेगळे समारंभ, त्यानंतर मग पहिला हॅपी बड्डे, दुसरा हॅपी बड्डे, तिसरा हॅपी बड्डे, बड्डे सेलिब्रेशन करणं, 25, 50, 75 अमृत महोत्सवी वर्ष, त्यानंतर मग सेंच्युरी, जगलं तर मग 125 की अशा वेगळ्या ज्या परंपरा आहेत. त्यानंतर मग विवाह, समजा मधल्या काळात विवाहानंतर मग त्याची मुलं बाळ होणार, अशा वेगळ्या प्रक्रिया किंवा परंपरा. नंतर मग त्याचा शेवटी मृत्यूनंतर मग पहिला हॅपी बड्डे किंवा त्याचं पुण्यस्मरण, समजा दुसरा हॅपी बड्डे, दुसरं पुण्यस्मरण, तिसरा हॅपी बड्डे, तिसरं की मृत्यूनंतरही पुढे चालू ठेवायचं. मग यामध्ये मनुष्याला, भारतीय परंपरेमध्ये मनुष्याला एका पद्धतीने गुलाम करून ठेवला आहे, असं एका पद्धतीने ज्योतिरावांचं म्हणणं आलं आहे तसं. आणि खूप उत्तम पद्धतीने, सुंदर पद्धतीने ज्योतिरावांनी या सगळ्या परंपरा आणि कल्पना पुढे मांडल्या. तशा त्यांच्यावरती टीका झाली की म्हणून या थेरी खोडून टाकण्याचं देखील काम केलं. मात्र UPSC सिलेबसमध्ये ज्योतिरावांची ही 2 पुस्तके घेतली आहेत. ब्राह्मणी धर्माच्या आडपडद्यात कोणती आहे तर गुलामगिरी नावाचं पुस्तक लिहिलं आहे, त्याचं सबटायटल इंटरेस्टिंग आहे. आणि दुसरं म्हणजे कोणतं, ब्राह्मणाची कसब, की या सगळ्या 12 बलुतेदार, 18 बलुतेदार प्रचंड मेहनती असलेल्या लोकांना हे मूर्ख बनवण्याचं कार्य यांनी केलं आहे, असं ज्योतिरावांचं म्हणणं आहे. अर्थात की त्याच्याबद्दल मग वादविवाद आहेतच पुन्हा. मग हे ज्योतिराव त्या काळात शाळेमध्ये शिकवत, मग शाळेमध्ये शिकवल्यानंतर त्यांचे सहकारी म्हणू लागले की आश्चर्य नव्हे, ज्योतिरावांना म्हणले की तुम्ही इतिहास शिकवू नका, की गणित शिकवा, भूगोल शिकवा, अर्थशास्त्र शिकवा, इतर काय शिकवायचं शिकवा, मात्र इतिहास शिकवू नका. मात्र ज्योतिराव म्हणले की इतिहास ही दुधारी शस्त्र आहे. या इतिहासाच्या माध्यमातूनच की चुकीच्या परंपरा त्यांनी निर्माण केल्या, त्याच मी खऱ्या करण्याचा या काळात प्रयत्न करतो आहे, की मूळ स्वरूपामध्ये मांडण्याचा प्रयत्न करतो आहे, असं ज्योतिरावांचं इथं म्हणणं आलं आहे तसं. ओके, सो ती ही प्रक्रिया किंवा परंपरा पुढे आली तशी. मग सनातनींशी त्यांचे मतभेद निर्माण झाले. ज्या ज्योतिरावांनी स्वतः संपत्तीतून ट्रस्ट निर्माण केला होता, हवं तर तसं ते मालिक होऊ शकत होते, पुढे डीम युनिव्हर्सिटी स्थापन करून शिक्षण सम्राट होऊ शकत होते, मात्र ज्योतिरावांचं ते टार्गेटच नव्हतं, समाज सुधारणा हे टार्गेट होतं. पण त्याच ट्रस्टमधून ज्योतिराव आणि सावित्रीबाईंना पुढं बाहेर पडावं लागलं आहे. ही पण जरा शोकांतिकाच आहे तसे. ओके, ज्योतिराव आणि सावित्रीबाई एका पद्धतीने मग बाहेर पडलेत, मात्र मग नव्याने शाळा काढल्या आणि पुढं त्याही चालवल्यात. शेतकरी या काळात आर्थिक अडचणीमध्ये होता आणि म्हणून मग पुढचं पुस्तक या काळात काढलं आहे, ते जसं रानाडेंचं पाहिलं की शेतकरी त्याच्या कर्मामुळे दरिद्री आहे, तर हा ब्रिटिशांच्या पॉलिसीमुळे दरिद्री आहे, हे मांडणारं पुस्तक त्यांनी काढलं. आणि ते म्हणजे मग शेतकऱ्याचा आसूड, की हे पुस्तक वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या जाऊन मुलाखती घेतल्यात, गाठीभेटी घेतल्या आणि सगळा डेटा एका युनिफॉर्म फॉर्ममध्ये त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला तसा. ओके, ती प्रक्रिया देखील नंतरच्या टप्प्यामध्ये पुढे येऊन गेली. तशा युनिफॉर्म फॉर्ममध्ये त्यांनी मांडला आहे. मग पुस्तक छापण्यासाठी पैसे नव्हते, तर कोणाकडे गेलेत तर बडोदा वत्सल असं कोणाला म्हटलं जातं, तर सयाजीराव गायकवाडांकडे गेलेत. गायकवाड या काळात युरोपात जाण्याचा वेळ होता, युरोपात जाण्याचं त्यांचं ठरलं होतं, सगळी पॅकिंग वगैरे झाली होती. मग ज्योतिराव तिथं जाऊन पोहोचले आणि गायकवाडांना विनंती केली की असं असं. गायकवाड म्हणले की ज्योतिराव पटपट सांगा तुमचं काय म्हणणं, की फक्त 15 मिनटं देतो, तुमचं पुस्तक वाचून दाखवा. आता जेव्हा ज्योतिराव वाचू लागलेत तर सयाजीरावांच्या डोळ्यातून गळा अश्रू निर्माण झालेत आणि जमिनी होती टपवली, की शेतकऱ्याची अवस्था इतकी वाईट आहे आणि ती ब्रिटिशांच्या धोरणामुळे आहे. आणि मग सयाजीरावांनी की सांगितलं ज्योतिरावांनी की तुमची जेवढी काही पुस्तकं छापायची असतील, की जेवढा पैसा लागेल मला तुम्ही मागा, सगळं काही दिला जाईल तसा. आणि म्हणून की मग साधारणतः कोणतरी शेतकऱ्याचा सोड. मग सुरुवातीला इशारा लिहिलं होतं, रानडेंना इशारा होता की शेतकरी त्याच्या कर्मदरिद्री त्याच्यामुळे नव्हे, तर तो कशामुळे झाला तर ब्रिटिशांच्या धोरणामुळे निर्माण झाला. आणि म्हणून मग काळजी करू नका, की साधारणतः ब्रिटिशांच्या धोरणामुळे जर तो निर्माण होत असेल तर मग ब्रिटिशांच्या विरोधातून नक्कीच एक दिवस हाती आसूड घेईल. मग 1857चा उठाव ज्योतिरावांच्या शब्दामध्ये काय होता तर तो शेतकऱ्याचा आसूड होता, असं आपण नक्कीच म्हणू शकतो तसं. मग त्यांनी मांजरी या परिसरामध्ये शेती घेतली आणि तिथून नदी वाहते इंद्रायणी, मग तिथलं पाणी अडवलं. पाणी अडवून की मग शेतीला योग्य पद्धतीने क्रॉप रोटेशन केलं आहे. वेगळं तण काढणारी की त्या काळात वेगळ्या पद्धतीने तण काढण्याची नवीन पद्धती त्यांनी आणली. वेगळ्या बागा तिथं निर्माण केल्यात, हॉर्टिकल्चरल प्रॉडक्ट्स. आणि मग तिथं दाखवून दिलं की जर शेतीला कधी पाणी मिळालं तर शेतीचं उत्पन्न 16 पटीने वाढवता येतं. अँड दॅट वॉज नॉट अ जोक, की ज्योतिरावांनी वेगळे शेतकरी बोलवून घेतले. अगदी भारतातील वेगळे शेतकरी आले आणि युरोपातूनही कित्येक शेतकरी आले
आणि ज्योतिरावांचा हा प्रोजेक्ट त्यांनी पाहिला आहे. कुठे शेती घेतली तर मांजरी, की पुणे सोलापूर हायवेवरती मांजरी नावाचं ठिकाण आहे हडपसरच्या पुढे, की मग भारत सरकारने ते पुढं काय केलं तर कृषी संशोधन केंद्र म्हणूनच पुढे आणलेलं आहे तसं. आणि म्हणून मग तोही परिसर. याच काळात कामगारांचे प्रश्न वाढत होते आणि म्हणून मग त्यांना एक सहकारी येऊन मिळाले कृष्णराव भालेकर. आणि नंतरच्या टप्प्यामध्ये पुढे नारायण मेघाजी लोखंडे, की हे मूळचे तळेगाव परिसरातील होते. मग नंतरच्या टप्प्यामध्ये ते मुंबई परिसरात गेले, की तिथं मग वेगवेगळे मिल ओनर्स होते, की मालक होते, मिल्सचे मालक होते, वेगळे गिरणी मालक होते. मग त्यांच्या संपर्कामध्ये आले की मग बेंगॉली म्हणून, की शापूरजी बेंगॉली, त्यानंतर मग असे वेगळे सगळे पारशी लोक होते, पारशी गृहस्थ होते. त्यांच्या संपर्कामध्ये आल्यानंतर त्यांनी कामगारांची चळवळ उभी केली. मात्र त्यांच्या स्वतःच्या फॅक्टरी अडचणीमध्ये येऊ शकत होत्या, की ब्रिटिश त्यांच्यावरती कट्टा धरू शकत होते, की टार्गेट करू शकत होते. मात्र मग आता झालं ते परिस्थिती जरा वेगळीच निर्माण झाली तशी. मग ज्योतिरावांनी एका पद्धतीने नारायण मेघाजी लोखंडे यांना लीड घ्यायला लावलं. आणि मग कोणती तर बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन, की नारायण मेघाजी लोखंडे, की ज्योतिरावांची प्रेरणेतून त्यांनी काय केलं, बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन, की भारतातील कामगारांची पहिली संघटना निर्माण केलेली आहे तशी. ओके. त्यासोबतच की मग सर ज्योतिराव आणि सावित्रीबाई यांना मूलबाळ होत नव्हतं. आणि म्हणून मग ज्योतिरावांच्या वडिलांची गोविंदरावांची मरणापूर्वी इच्छा होती की नातवाचं मुख पाहावं, नात नव्हे तर नातू व्हायला हवा. मग त्यांनी सावित्रीबाईंच्या वडिलांना या काळात बोलावून घेतल्यानंतर मग विचारलं की सावित्रीबाईंच्या वडिलांचं नाव खंडेराव होतं. मग खंडोबा बस इथे कसं आहेस, काय आहेस, की आपण तर आता दोघंही की मरणाच्या जवळ जाऊन पोहोचलं आहे. मात्र माझी शेवटची इच्छा आहे मरणापूर्वी की ज्योतिबांचं मुलगा पाहावा त्याला झालेला. मात्र यांना मुलबाळ बरेच दिवस झाले होत नव्हतं लग्न होऊन. आणि म्हणून मग तू त्याचं दुसरं लग्न लावून दे असं म्हणलेत, की ज्योती तर माझ्या ऐकण्याच्या पलीकडे गेला आहे. आणि म्हणून मग दुसरं लग्न लावून दे. मग आता की खंडेरावजी नेवशे सावित्रीबाईंचे वडील ज्योतिरावांना या काळात भेटण्यासाठी गेलेत आणि घाबरत सोड बोलू लागले. म्हणाले की हा दोष सावित्रीबाईचाच आहे. आणि म्हणून तुम्ही काय करा की मी तुमचं दुसरं लग्न लावून देतो, सावित्रीपेक्षाही चांगली मुलगी मी तुम्हाला शोधून आणून देतो. मात्र मग ज्योतिराव म्हणालेत की काय पुरावा आहे की दोष सावित्रीबाईंचाच आहे की माझा नाही, की कदाचित माझाही दोष असू शकतो. आणि मग असं आपण मानू की माझा दोष आहे. मग मी काय करतो, सावित्रीबाईंना माझ्यापेक्षाही चांगला एखादा वर शोधून आणतो आणि दुसरा विवाह लावून देतो. मग आता काय तर शॉक झालेत की जे ताबडतोब निघाले की ते परत आले नाहीत ज्योतिरावांसमोर. मग परत कित्येक दिवस ते आलेच नाहीत तसे, की डायरेक्टली मग त्यांनी गाडी काढली आणि कुठे पोहोचले तर मग जे धनकवडीला जाऊन पोहोचलेत. मग ही जी क्रिस्टल क्लिअर अंडरस्टँडिंग आहे रिलेशनशिपमधली पती पत्नीच्या, ही देखील ज्योतिरावांनी मांडलीच आहे. की मग पती आणि पत्नी यांनी पाळावायचे 33 वेगळे नियम ज्योतिरावांनी पुढे लिहिले तसं आहे. मग मूलबाळ होत नव्हतं तर मग त्यांनी काय केलं तर एका काशीबाई या ब्राह्मण विधवा झाली होती, तर तिला चाललं एक मुलगा होता, तिच्या पतीचं दुर्दैवाने निधन झालं. तो मुलगा अनाथ झाला, पोरका झाला एका पत्नीने. तर काशीबाई या एका विधवा महिलेचा मुलगा ज्योतिरावांनी मांडीवरती दत्तक घेतला आहे आणि त्याचं नाव ठेवलं यशवंत. यशवंत हे येशू ख्रिस्तांचं नाव आहे. कशामधलं ते बघ मराठीमधलं तसं. मग या यशवंतला शिकवलं आहे, पुढे त्याला डॉक्टर केलं आहे. आणि ज्योतिरावांनी दाखवून दिलं की जन्मतः काही नसतं. जर त्याचे वडील कधी अस्तित्वात असते तर तो पूजापाठ करत सुटला असता, त्या नॉलेज पलीकडं त्याला कधी आलंच नसतं. मात्र तो पुढे डॉक्टर झाला आणि वेगळ्या कित्येक लोकांची तो सेवा शुश्रूषा करू लागला तसा. की ज्योतिरावांनी दाखवलं की जन्मतः काही नसतं, रक्तात काही नसतं, तर ते संस्काराने आणि मेहनतीने सगळं काही शक्य होतं आहे तसं. त्यासोबतच मधील काळात ते पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक होतं. 2 टर्ममध्ये ते नगरसेवक झाले तसं. मग त्यांनी दारूवरती किती कर असावा याच्यावरती या काळात बिल मांडलं तिथं. मग त्या परिवारात की जो व्यक्ती दारू पिऊ लागतो तो अडचणीमध्ये येतो आहे. परिवारातील वेगळे जे सगळे लोक आहेत समजा ते अडचणीमध्ये येतात आणि मग सगळा परिवार बरबाद होतो. मग ती सगळी गोळाबेरीज करा की तो व्यक्ती किती कमवू शकत होता, त्याच्या बायका मुलांना होणारा त्रास, की मुलं बाळ देखील मग कमवू शकत नाहीत. पुढं तेही वडिलांचं पाहून व्यसनामध्ये जातात. आणि म्हणून या प्रक्रियेमधून बाहेर पडावं असं एका पद्धतीने त्यांचं म्हणणं होतं, की थोडक्यात दारूवरती इतका कर लावा की दारू पिणं शक्य होणार नाही तसं. त्याचवेळी की मग पुण्यामध्ये बालाजीरट विवाहांचं प्रमाण जास्त होतं, की जास्त वयाचे मुलं असत, नवरदेव असत, त्यांचे कित्येक लग्न झाले असतात आणि ते अल्पवयीन मुली अक्षरशः विकत घेत त्यांच्याशी विवाह करत. मात्र हे मरून गेले की मग त्या विधवांचे हाल होत. कित्येक वेळा मग त्या समाजातील इतर लोकांच्या शारीरिक शोषणाला बळी पडत, बलात्कार होत असत, त्यातून पुढे मुलं होत किंवा परिवारातील इतर व्यक्ती आहेत त्यांच्याशी समस्या निर्माण होऊ लागल्या तशा. मग ही जी प्रक्रिया होती ही प्रक्रिया जरा इथं अडचणीची निर्माण झाली होती. आणि म्हणून ज्योतिरावांनी काय केलं, या विधवा महिला शक्यतो पंढरपूरला जात, की साधारणतः की ज्या गर्भवती आहे तिथं मुलाला जन्म देतात तो मुलगा तिथंच टाकून येत. मग महाराष्ट्रामध्ये ही प्रथा एवढी होती की पंढरपूरची अवलाद असंच म्हटलं जाईल. मग ज्योतिरावांनी काय म्हटलं की साधारणतः की तुम्ही आमच्या इथे या,
त्यांनी त्या काळात वेगळे 28 पाढे या काळात ठेवलेत घराच्या बाहेर आणि पुण्यामध्ये ठिकठिकाणी पत्रकं छापलीत. आणि म्हणून हे प्रसिद्ध थीम या काळात आली कोणती की साधारणतः ज्योतिरावांनी या काळात थीम मांडली ती म्हणजे बालहत्या प्रतिबंध गृह किंवा मग पाळणागृह, की तिथं लिहिलं असं आहे की विधवांनी इथे यावं किंवा ज्यांना मूल नको आहे की आमच्या इथे सुरक्षितपणे बाळंत व्हा, तुमची सगळी सेवा शुश्रूषा केली जाईल, तुमचं नाव गुप्त ठेवलं जाईल, त्याची काही काळजी करू नका. मग हा प्रश्न एवढा गहन होता की जेवढे पाळणे घराबाहेर ठेवले होते की दररोज पहाटे कोणीतरी येत असत आणि कोणी कोणी हे मूल तिथे टाकून निघून जात असं. मात्र मग ख्रिश्चन मिशनऱ्यांनी की या मुलाबाळांचा नंतर सांभाळ केला आणि अर्थातच ज्योतिरावांनी देखील केला तसा. सो आता ज्योतिराव आणि त्याचे कार्य आहे की ते कार्य या काळात मग पुढील टप्प्यामध्ये चालूच राहिलं तसं.